आज आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा सेकंड पार्ट घेणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण इक्वेशन ऑफ टँजंट्स आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल्स घेतले होते. हा जो टॉपिक आहे हा टॉपिकचं नाव आहे रेट मेजर. रेट मेजर म्हणजे काय की जेव्हा एक गोष्ट चेंज होते आणि त्या गोष्टीवर डिपेंड असलेली दुसरी पण गोष्ट त्याबरोबर चेंज होत राहते, तर त्या दोन थिंग्जमध्ये एक रेट असतो, त्याला म्हणतात रेट मेजर. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, मी तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल सांगतो की एक बलून आहे समजा, ज्याच्यात हवा भरलेली आहे असं, बरोबर. हा बलून आहे. ह्या बलूनला आत्ता काहीतरी व्हॉल्यूम आहे आणि त्याला काहीतरी रेडियस आहे, त्याचं काहीतरी सरफेस एरिया आहे. जर समजा आपण ह्या बलूनमध्ये जर आपण एअर म्हणजे हवा भरली, हवा भरल्यानंतर काय होणार आहे, ह्या बलूनची साईज इन्क्रीज होणार आहे, बरोबर. जेव्हा बलूनची साईज इन्क्रीज होते तेव्हा त्याचं व्हॉल्यूम चेंज होतं, बरोबर. व्हॉल्यूम काय झाला, गोज इन्क्रीजिंग. जर व्हॉल्यूम वाढलं तर त्या व्हॉल्यूम बरोबर त्याचा रेडियस पण वाढतो, त्या बलूनचा त्या स्पिअरचा रेडियस पण वाढेल, त्याबरोबर त्याचा सरफेस एरिया पण वाढेल. म्हणजे एक गोष्ट जेव्हा चेंज होते त्याच्याबरोबर इतर काही गोष्टी पण चेंज होतात. मग ह्या दोघांमध्ये व्हॉल्यूम आणि रेडियसमध्ये, व्हॉल्यूम आणि सरफेस एरियामध्ये, रेडियस आणि सरफेस एरियामध्ये एक रेट असतो चेंज होण्याचा. दॅट इज कॉल्ड रेट मेजर. दुसरी गोष्ट, रेट जेव्हा व्हॉल्यूम जेव्हा चेंज होतो किंवा रेडियस सरफेस एरिया चेंज होतो, हे सगळे चेंज होताना ते विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होतात. विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टी. ह्या टॉपिकवर आपल्याला हा एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे. याला मी शॉर्टकटमध्ये असं लिहितोय कारण आपण मेनली आपलं टार्गेट आहे एक्झाम्पल सर्व सोडवता आले पाहिजे, त्यामुळे जास्त डीपमध्ये मी थिअरीमध्ये आत्ता जात नाही. थिअरीसाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर डीवाय बाय डी एक्सचा जो मिनिंग आहे, आपण याला म्हणतो डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएशन वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. यालाच मी असंही म्हणू शकतो रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. होऊ शकतं की हा वाय आणि हा एक्स हा टीवर डिपेंड आहे, तर ह्याच डी वाय बाय डी एक्सला मी डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी असं म्हणू शकेल. डी वाय बाय डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टी, डी एक्स बाय डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे आपण कोणत्याही दोन व्हेरिएबलमध्ये जे एकमेकांवर डिपेंड आहे रेट मेजर काढू शकतो. समजा मी डी व्ही बाय डी आर म्हटलं, त्याचा अर्थ होतो व्ही म्हणजे जर व्हॉल्यूम असेल, आर म्हणजे रेडियस असेल, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू रेडियस. समजते. हा झाला रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू रेडियस, बरोबर. एक्झाम्पलमध्ये हे थोडंसं जास्त चांगलं एक्सप्लेन होईल म्हणून मी एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल असं घेतोय, अ स्टोन, स्टोन म्हणजे काय, दगड, इज ड्रॉप्ड इन टू अ क्वाईट म्हणजे शांत लेक, तळ. शांत तळ्यामध्ये काय केलं आपण, एक दगड टाकलाय. इन अँड वेव्ज इन द फॉर्म ऑफ, तर काय झालं, वेव्ज तयार झाल्या इन द फॉर्म ऑफ सर्कल्स आर जनरेटेड. तर सर्कलच्या फॉर्ममध्ये वेव्ज तयार झाल्या. सॉरी. आणि त्या वेव्हची जी रेडियस आहे, रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव्ह इन्क्रीजेस. त्या काय झाल्या, रेडियस त्याची काय झाली, इन्क्रीज व्हायला लागली, वाढायला लागली. ॲट द रेट, कोणत्या रेट इन्क्रीज व्हायला लागली, ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंद. एका सेकंदाला 5 सेंटीमीटर. म्हणजे हे जे रेडियसचा रेट आहे हा विथ रिस्पेक्ट टू काय आहे, टाईम. म्हणजे डी आर बाय डी टी, जर रेडियस आर असेल तर हे तुम्हाला दिलेलं आहे. ॲट द इन्स्टंट व्हेन रेडियस ऑफ सर्क्युलर wave is 8 centimeter, how fast the area enclosed is increasing.
बघा, एक्झाम्पल सोडवण्याची जी फर्स्ट स्टेप असते, पहिली पायरी ज्याला आपण म्हणू, ती असते एक्झाम्पल व्यवस्थित समजणं. एक्झाम्पल आधी चांगलं समजलं पाहिजे. त्यांनी काय सांगितलं बघा, एक तळ आहे, त्या तळ्यामध्ये काय केलं आपण, एक स्टोन ड्रॉप केला. बरोबर, स्टोन ड्रॉप केल्यावर काय झालं, तिथे वेव्ज बनल्या. वेव्ज कशी बनल्या, सर्क्युलर फॉर्ममध्ये बनल्या. बरोबर, सर्क्युलर फॉर्ममध्ये वेव्ज बनल्या. पहिली वेव्ह बनली, मग दुसरी बनली, मग तिसरी बनली, मग चौथी बनली. आणि ह्या वेव्ज बनताना त्या सर्क्युलर फॉर्ममध्ये असण्याची जी रेडियस आहे, ही जी रेडियस आहे, ह्या रेडियसचा जो रेट आहे, एका सेकंदाला 5 सेंटीमीटर आहे. पहिल्या सेकंदाला काय झालं, 5 सेंटीमीटरच्या रेडियसवाली सर्कल बनलं. दुसऱ्या सेकंदाला किती होईल, 5 to the 10 सेंटीमीटरवालं सर्कल बनलं. याप्रमाणे ते सर्कल बनत आहे. ज्या पॉईंटला, ज्या वेळेस ही रेडियस 8 सेंटीमीटर असेल, त्यावेळेस जे सर्कल बनेल, त्या सर्कलचा जो एरिया असेल, त्या एरियाचा रेट आपल्याला काढायचा आहे. कोणत्या रेटने तो एरिया बदलतोय हे आपल्याला शोधायचं आहे. सगळ्यात पहिलं काम असतं गिव्हन व्यवस्थित लिहिणे. आपण रेडियस, सर्कल, त्याचं एरिया याविषयी बोलतोय. मग त्यासाठी मी काय करेल, मग लेट अस कन्सिडर R and A be the radius and area of circle as given data. जो गिव्हन डाटा आहे त्याच्यामध्ये जी रेडियस आहे सर्कलची त्याला मी R म्हटलंय, जो एरिया आहे त्याला मी A म्हटलंय. बरोबर, मग देअरफॉर dr/dt ना, रेडियसचा रेट दिलेला आहे, त्यामुळे त्याला मी म्हणणार dr/dt, रेडियसचा रेट विथ रिस्पेक्ट टू टाइम, 5 सेंटीमीटर एका सेकंदाला. बरोबर, आणि हा रेट दर सेकंदाला 5 सेंटीमीटर दिलेला आहे. आणि मग आपल्याला एरियाचा फॉर्म्युला माहीत आहे, जो आपण 5 to 10 मध्ये अनेक वेळा शिकलेलो आहे. एरिया ऑफ सर्कल, ज्याला मी ए म्हटलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. त्याचा फॉर्म्युला काय असतो, πr². तर बघा, या फॉर्म्युल्यामध्ये एरिया चेंज झाल्यावर रेडियस चेंज होते, रेडियस चेंज झाल्यावर एरिया चेंज होतो. हे 2 व्हेरिएबल आहे. पाय तर कॉन्स्टंट आहे. मग याचं जर मी डेरिव्हेटिव्ह काढलं विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर काय लिहिते, मग इथे येईल dA/dt इज इक्वल टू पाय तर कॉन्स्टंट आणि r²चे डेरिव्हेटिव्ह. आता r²चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t, त्यामुळे ते 2r dr/dt. dA/dt इक्वल टू पाय इंटू 2r dr/dt. ओके, तर आपल्याला dA/dt माहीत नाही आहे, तो विचारलेला आहे. मग ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंद आणि ॲट r इक्वल टू 8 सेंटीमीटर, आरची व्हॅल्यू ज्यावेळेस 8 सेंटीमीटर होती त्यावेळेचा आपल्याला रेट विचारलेला आहे. म्हणजे व्हेन r इक्वल टू 8 सेंटीमीटर, व्हॉट इज द रेट ऑफ एरिया, dA/dt किती, हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आता आपलं रिलेशन काय आलं होतं, dA/dt इक्वल टू पाय इंटू 2r dr/dt. इथे जर आपण या सगळ्या व्हॅल्यू टाकल्या, इथे व्हॅल्यू 2 पाय इंटू आरची व्हॅल्यू 8 इंटू dr/dtची व्हॅल्यू आपल्याला दिली होती 5 सेंटीमीटर पर सेकंद. मग याचं जर आपण आन्सर काढलं तर 5 to the 10, 10 into 8, 80 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. सेंटीमीटर स्क्वेअर का घेतलं मी, dr/dtचा सेंटीमीटर आणि रेडियसचा 1 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद, कारण तो एरिया आहे. मग तुमचं आन्सर झालं इन फुल सेंटेन्स, पूर्ण वाक्यात, व्हेन रेडियस ऑफ circular wave is 8 centimeter, area of circular wave is increasing at the rate 80 pi centimeter square per second. ओके, हे जर समजलं असेल तर आपण एक्झाम्पल नंबर 2 घेऊया. सेकंड एक्झाम्पल काय बघा, द व्हॉल्यूम ऑफ
spherical ball, spherical chendu, spherical ball is increasing at the rate 4 pi cc per second. cc म्हणजे काय? सेंटीमीटर क्यूब per second. Find the rate at which the radius and surface area are changing when volume is 288 pi cc. मीनिंग समजला का बघा. व्हॉल्यूम ऑफ अ स्पेरिकल बॉल, एक स्पेरिकल बॉल आहे, चेंडूसारखा चेंडू आहे, तो इन्क्रीज होतोय कोणत्या रेटने? ॲट द रेट 4 पाय cc पर सेकंद. cc म्हणजे सेंटीमीटर क्यूब. हे कशाचं आहे? व्हॉल्यूमचा रेट आहे. हा कशाचा रेट आहे? हा व्हॉल्यूमचा रेट आहे. आणि विचारलं काय? फाइंड द रेट ॲट विच द रेडियसचा रेट काढा आणि सरफेस एरियाचा रेट काढा. व्हेन व्हॉल्यूम 288 पाय cc, जेव्हा व्हॉल्यूम 288 पाय असेल तेव्हा आपल्याला रेट काढायचा आहे रेडियसचा आणि सरफेस एरियाचा. इथे काही मुलांना अडचण येऊ शकते अशी की त्यांचे साधारणतः स्पिअरचे फॉर्म्युले पाठ नसतात आणि मॅथ हे कनेक्ट करतं 10th ला 9th ला 11th ला 12शी. त्यामुळे 12 शिकताना आपल्याला नॉर्मली जो बेसिक पार्ट आहे हा माहीत पाहिजे. मग हे व्हॉल्यूम जर पाठ नसतील, माहीत नसतील तर ते बेटर वे पाठ करा. स्पिअरसाठीची आधी माहिती मी थोडीशी लिहितो जेणेकरून हे एक्झाम्पल सोडवायला सोपं जाईल. स्पिअर माहिती आहे 3 डायमेन्शन सर्कल. 3 डायमेन्शनमध्ये सर्कल म्हणजे स्पिअर. स्पिअरची जर रेडियस r असेल, स्पिअरची रेडियस जर r असेल तर स्पिअरचा व्हॉल्यूम असतो, स्पिअरचं व्हॉल्यूम असतं 4/3 पाय r क्यूब आणि स्पिअरचा सरफेस एरिया असतो 4 पाय r स्क्वेअर. जी ह्या एक्झाम्पलसाठीची माहिती मी तेवढी सांगतो जेवढी गरजेची. मग पुढच्या एक्झाम्पलला जर गरज पडली तर पुढची सांगेल. मग हे तुमचं आत्ता माहिती असलं पाहिजे तुम्हाला एक्झाम्पल सोडवण्यासाठी. मग आपण स्टार्ट कशी करणार? सगळ्यात पहिल्यांदा आपण लेटर घेऊया, ते त्यांनी दिलेलं नसल्यामुळे. लेट R, V and A are the radius, volume and surface area of given spherical ball. जो बॉल दिला त्याचं आपण रेडियसला R लेटर मानलं, व्हॉल्यूमला V लेटर मानलं आणि सरफेस एरियाला A लेटर मानलं. तर मग गिवन काय? तुम्हाला व्हॉल्यूमचा रेट दिलेला आहे म्हणजे dV/dt तुम्हाला दिलेला आहे. किती दिला तो? 4 पाय सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. हे आता लिहिलं नाही तरी तसं चालेल, बरोबर. आता आपल्याला समजा रेडियस बरोबर रेट काढायचा आहे कारण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला रेडियसमध्ये, त्याच्यामुळे त्याच्यावरून रेडियसचा रेट त्या मानाने पटकन निघेल. मग मी काय करणार आता? मी आधी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लिहिणार. याला नंबर 1 म्हणतो. मग वी हॅव, मला माहीत आहे V = 4/3 पाय r क्यूब आणि मी याचं डेरिव्हेटिव्ह काढणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. dV/dt = 4/3 पाय, हे जे कॉन्स्टंट तसंच, आणि r क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येतं 3r² आणि विथ रिस्पेक्ट टू टी असल्यामुळे इंटू dr/dt. ह्या सगळ्या गोष्टी आपण थेरीमध्ये डेरिव्हेटिव्हच्या बघितलेल्या आहेत. हे जर आपण सॉल्व केलं तर 3 कट होणार. आपला आन्सर येणार 4 पाय r² dr/dt. ही आपली dV/dtची व्हॅल्यू आहे, बरोबर. मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणणार. आता बघा
की इथे dv/dt तुम्हाला दिलेलं आहे, dr/dt तुम्हाला काढायचं आहे. मग आरचं काय करायचं? आरची व्हॅल्यू तर दिलेलीच नाही, म्हणून त्यांनी दिलं होतं की ॲट व्हॉल्यूम इज इक्वल टू 200 व्हॉल्यूम इक्वल टू 80 पाय cc. जर वॉल्यूम यहाँ पे गलती हो गई, वॉल्यूम व्हेन 288 पाय सेंटीमीटर क्यूब, फाइंड द रेट ऑफ रेडियस. व्हॉल्यूम जेव्हा 288 पाय असतं त्यावेळेस आपला रेट काढायचा आहे रेडियसचा. व्हॉल्यूम जेव्हा 288 पाय होतं तेव्हा रेडियस किती होती, मग ते आपल्याला काढता येईल फॉर्म्युलानुसार. नाव व्ही इक्वल टू असतं 4/3 पाय आर क्यूब. जर मी याच्यामध्ये व्हॉल्यूमची व्हॅल्यू टाकली 288 पाय इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब, तर मला इथे पाय पॅकेट कॅन्सल 288 इंटू 3/4 इक्वल टू आर क्यूब अशी व्हॅल्यू मिळेल. जर 4ने डिवाइड केलं तर 4 7 जा 28, 4 2 जा 8, 72 इंटू 3 आर क्यूब इक्वल टू. तर बघा आर क्यूब आहे ना, याचा अर्थ इथे ना याचं क्यूब रूट निघायला पाहिजे असा नंबर असेल साधारणतः. इथं 3 आहेच, मी काय करतो मग यातून 3 स्क्वेअर म्हणजे 9 इथून बाहेर काढतो 72 मधून. 9 8 जा 72, तर 9 इंटू 3 लिहितो मी 27 आणि 9 8 जाऊन इथे उरला 8, म्हणजे आपला आर क्यूब इक्वल आला 27 इंटू 8. पण 27 हा 3चा क्यूब आहे आणि 8 हा 2चा क्यूब आहे, म्हणजे थोडक्यात हा 6चा क्यूब असला पाहिजे. आर क्यूब इक्वल टू 6 क्यूब असेल, म्हणजेच आर इक्वल टू किती असलं पाहिजे 6 सेंटीमीटर. ज्यावेळेस व्हॉल्यूम 288 पाय होतं तेव्हा त्याची रेडियस किती असली पाहिजे 6 सेंटीमीटर असली पाहिजे. मग आपण काय करू, ही व्हॅल्यू आणि ही व्हीची व्हॅल्यू इथे आपण पुटअप करू. मग नाव इक्वेशन 1 बिकम्स, आपल्याला इक्वेशन 1 काय मिळणार आहे बघा. इक्वेशन 1 मिळेल आपल्याला dv/dt, ज्याची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी दिलेली आहे 4 पाय cc पर सेकंद इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. आरचे किती आता 6चा स्क्वेअर इंटू dr/dt. इथून 4 आणि पाय जर तुम्ही टर्म कट केल्या तर 6 स्क्वेअर 36 dr/dt, म्हणून dr/dt ची व्हॅल्यू येईल 1/36 आणि रेडियस असल्यामुळे सेंटीमीटर पर सेकंद. हे झालं रेडियसचा रेट. एकदा रेडियसचा रेट मिळाला की मग सरफेस एरियाचं रेट काढणं खूप सोपं काम आहे. कसं, कारण सरफेस एरियाला आपण ए लेटर वापरलेलं होतं, सरफेस एरियाचा फॉर्म्युला होता 4 पाय आर स्क्वेअर. जर आपण याचं डेरिव्हेटिव्ह काढलं विथ रिस्पेक्ट टू टी, तर dA/dt इक्वल टू 4 पाय इंटू 2r dr/dt. इथे येईल 8 पाय इंटू आर, पण आरची व्हॅल्यू किती होती, ती होती 6 सेंटीमीटर जी आपण काढली आता, आणि dr/dt ची व्हॅल्यू पण आता आपण काढलेली 1/36. मी याला जर आपण सॉल्व्ह केलं 6 6 जा 36 आणि 8 पाय अपॉन 6 म्हणजे 2 4 जा आणि 2 3 जा 4 पाय अपॉन 3 इथे गेला आता सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड, कारण तो आहे एरिया. बघा इथपर्यंत समजलं का. बघा आता आपण एक्झाम्पल नंबर 3 घेऊया. मागचे 2 एक्झाम्पल तुम्हाला समजले असं मी गृहीत धरतोय, आणि जर काही डाऊट असतील तर खाली कॉमेंट्समध्ये तुम्ही ते टाकू शकतात. 3rd एक्झाम्पल असं आहे की वॉटर इज बीइंग पोर्ड. काय केलं आपण, वॉटर पोर्ड केलं ॲट द रेट, कोणत्या रेटने 36 मीटर क्यूब पर सेकंद. जे पाणी आपण टाकलं त्याचं व्हॉल्यूमचं रेट आहे मीटर क्यूब, म्हणजे व्हॉल्यूमचं रेट असलं पाहिजे विथ रिस्पेक्ट टू टाइम. इंटू कुठे टाकलं ते, इंटू अ सिलेंड्रिकल वेसल. वेसल म्हणजे काय, भांडं. सिलेंड्रिकल वेसलमध्ये टाकलं ज्याचा बेस आहे, त्याचा बेसचा जो रेडियस आहे ती रेडियस आहे 3 मीटर्स. ओके, द क्वेश्चन आहे फाइंड द रेट at which water level is rising. At which water level is rising. एका सिलेंडर फॉर्ममध्ये
एका सिलेंडर फॉर्ममध्ये असलेल्या व्हेसलमध्ये आपण पाणी टाकले. त्या पाण्याचा जो रेट आहे, पाणी टाकतानाचा रेट, तो रेट आहे 36 मीटर क्यूब पर सेकंद. म्हणजे दर सेकंदाला एवढं व्हॉल्यूम त्या पाण्याचं तयार होतं, बरोबर. आणि त्याचा हा जो सिलेंडर आहे, याचा जो बेस आहे, सर्कल, त्याची रेडियस तुम्हाला दिलेली 3 मीटर. रेडियस जर आपण R लिटर मानलं तर ही रेडियस दिली तुम्हाला 3 मीटर. आणि आपल्याला ह्या वॉटर लेवलच्या रायझिंगचा रेट विचारला आहे. म्हणजे काय विचारलं आहे, जेव्हा मी पाणी टाकत जाईल तसं या सिलेंडरमध्ये पाणी भरत जाईल, बरोबर. जसं मी याच्यात पाणी टाकत जाईल तसं याच्यात पाणी भरत जाईल. आणि जेव्हा पाणी भरत जाईल त्या पाण्याला काहीतरी हाईट असेल, बरोबर. आणि ज्या हाईटने ते पाणी, हाईट समजा याचे, तर ह्या एचचा रेट म्हणजेच तो पाण्याचा रायझिंगचा रेट जो आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला विचारलेलं काय, dH/dt. विचारलेलं काय आपल्याला, dH/dt. दिलेलं काय आपल्याला, dV/dt. पण एच आणि आर मध्ये रिलेशन असतं, त्यामुळे आपल्याला आरचा रेट याच्यावरून काढता येईल. कसं बघा, त्याच्यावरून आपल्याला एचचा रेट काढता येईल. सॉरी बघा, त्यासाठी आपल्याला 3 लिटर घ्यावं लागतील. एक रेडियससाठी, एक हाईटसाठी आणि एक व्हॉल्यूमसाठी. फॉर अ सिलेंडरसाठी ऑफ वॉटरपासून बनलेल्या सिलेंडरसाठी R, H and V be the radius of base circle, height of water and volume of water at the instant रिस्पेक्टिव्हली. आपण लिटर घेतले, मग आपल्याला दिलेलं काय, गिवनमध्ये आपल्याला दिलेलं आहे व्हॉल्यूमचा रेट म्हणजेच dV/dt. हे दिला तो 36 मीटर क्यूब पर सेकंद, बरोबर. मग आपल्याला सिलेंडरचे परत फॉर्म्युले पाठ पाहिजे. वी हॅव, जसं मागच्या वेळेस आपण स्पिअरचे फॉर्म्युले बघितले तशी तर सिलेंडरचे फॉर्म्युले माहीत पाहिजे. मग सिलेंडरचा जर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तुमचा पाठ असेल तर तो इथे कामाला येईल. सिलेंडरचा फॉर्म्युला असतो πr²h. जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तो तुम्हाला सांगतोय. तर फॉर्म्युला असतो πr²h. आता ह्याच्यामध्ये आर आणि एच असे 2 व्हेरिएबल आले ना. पण तुम्हाला सांगितलं की त्याचा जो रेडियस आहे 3 मीटर. आणि तुम्हाला माहिती आहे किती पाणी आपण टाकलं तर ही रेडियस चेंज होणार नाही, हाईट भले चेंज होत राहील. पाणी जसं टाकत होतं तशी हाईट वाढत जाईल, पण रेडियस कुठे चेंज होणार आहे. त्यामुळे आरची व्हॅल्यू फिक्स आहे. इथं आपण डायरेक्ट R=3 मीटर असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे मेन चेंज होतो तो फक्त एचमध्ये होतोय. म्हणजे आर इथे कॉन्स्टंट आहे कारण ते व्हेसल सिलेंड्रिकल आहे, त्यामुळे तर आर कॉन्स्टंट आहे. मग आता व्हेरिएबल आपले ॲक्च्युली फक्त व्ही आणि एच 2च राहिले. मग आपण याचं जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढू विथ रिस्पेक्ट टू टी तर dV/dt = π×r². पण आरची व्हॅल्यू 3 टाकल्यामुळे 3² येईल. आणि एचचं डेरिव्हेटिव्ह येतं dH/dt. हे नीट समजून घ्या, मी आरचं डेरिव्हेटिव्ह काढलेलं नाही. जर आर चेंज होत असतं तर मी आर आणि एचला U/V प्रमाणे सोडवावं लागलं असतं मला. पण ज्या अर्थी तो सिलेंडर दिलेला आहे आणि त्या सिलेंडरमध्ये आपण पाणी टाकतोय आणि त्याची रेडियस ही कधी चेंज होणार नाही आहे कारण ते फिक्स रेडियस आहे. त्यामुळे आरची व्हॅल्यू ॲज अ कॉन्स्टंट मी घेतली आणि मग याच्यामध्ये आता मी व्हॅल्यू टाकतोय. मग dV/dtची व्हॅल्यू ऑलरेडी मला माहिती आहे 36 मीटर क्यूब पर सेकंड. π×3² येतो 9 dH/dt. 9×4=36 म्हणजेच dH/dtची व्हॅल्यू आली आपली 4/π मीटर पर सेकंड. म्हणजे आपलं आन्सर आलं वॉटर लेवल इज रायझिंग at the rate 4/π मीटर पर सेकंड. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 4. अ मॅन of height
180 सेंटीमीटर इज मूव्हिंग. तो काय करतोय? मूव्ह होतोय म्हणजे चालतोय. अवे फ्रॉम अ लॅम्प पोस्ट. खांबापासून, दिव्या लाईटचा खांब त्यापासून काय करतोय? तो लांब चाललेला आहे. ॲट द रेट, कोणत्या रेटने, कोणत्या स्पीडने? रेट ऑफ 1.2 मीटर पर सेकंड. म्हणजे त्याचा चालण्याचा रेट दिला, जे काही डिस्टन्स असेल ते पोलपासूनचं त्याचा रेट तुम्हाला दिलेला 1.2 मीटर पर सेकंड. इफ हाईट ऑफ लॅम्प, आपल्या लॅम्पची हाईट दिलेली आहे इज 4.5 मीटर. त्याची हाईट आहे 4.5 मीटर. फाइंड द रेट. तर आपल्याला काढायचं काय? फाइंड द रेट ॲट विच नंबर 1 हिज शॅडो इज मूव्हिंग. हिज शॅडो इज लेंथनिंग. Number 2, the tip of the shadow is moving. क्वेश्चनचा मिनिंग आधी समजला पाहिजे. बघा, एक माणूस आहे 180 सेंटीमीटरचा, ओके, आणि तो काय करतो? एका लॅम्प पोस्टपासून, आता ह्या लॅम्प पोस्टची हाईट आहे 4.5 मीटर, यापासून दूर चाललेला आहे. समजा हा मॅन आहे. ए बी द लॅम्प पोस्ट अँड PQ बी द मॅन. हा PQ मॅन आहे आणि याची जी हाईट आहे ती आपल्याला दिलेली आहे 180 सेंटीमीटर, 180 सेंटीमीटर. आणि हा मॅन काय करतोय? मूव्ह होतोय अवे फ्रॉम द लॅम्प पोस्ट. समजा हे डिस्टन्स जर मी x मानलं तर हा त्या साईडला चालला आहे, म्हणजे हे डिस्टन्स इन्क्रीज होणार आहे, ओके. आणि त्याचा रेट दिलेला आहे आपल्याला 1.2 मीटर पर सेकंड. तर आपल्याला त्याची शॅडो कोणती आहे? तर बी हा त्याचा टॉप आहे त्या लॅम्पपोस्टचा, त्यामुळे इथे लाईट सोर्स आहे, इथून जो प्रकाश पडेल त्याच्यामुळे याची सावली अशी पडणार आहे, बरोबर. कारण प्रकाश नेहमी एका सरळ रेषेत जातो, त्यामुळे ही त्याची शॅडो असणार आहे, ज्याला मी R म्हणतो, PR. तर ही जी लेंथ आहे, ही लेंथ समजा जर मी Y मानली तर मला पहिल्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे ही शॅडो इज लेंथनिंग, त्याचा रेट काढायला लागला. तर PRचा रेट पाहिजे आपल्याला, म्हणजेच dy/dt काढायला लागला. आणि सेकंड क्वेश्चनमध्ये विचारलं द टीप ऑफ द शॅडो इज मूव्हिंग. टीप ऑफ द शॅडोचा रेट वेगळा म्हणजे वायचा रेट, टीप म्हणजे त्याचं वरचं टोक म्हणजे R हा पॉईंटचा रेट, R हा पॉईंट रिलेटेड टू द लॅम्पपोस्ट, त्यामुळे आपल्याला x+y पण रेट विचारलेला आहे. टीपचा रेट विचारला म्हणजेच काय, x+y पण रेट काढायचा आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा लेटर्स गृहीत धरावं लागतील. मी इथं काय करेल, लेट अस कन्सिडर दॅट AB इज द लॅम्प पोस्ट. AB काय? लॅम्प पोस्ट आहे आणि लेंथ ऑफ AB, तर लेंथ ऑफ AB किती आहे मग? 4.5 मीटर. आता हे मीटरमध्ये जो रेट आहे तो पण मीटरमध्ये, पण माणसाची 8 सेंटीमीटरमध्ये. मग आपल्याला सर्व एकाच युनिटमध्ये कन्वर्ट करावं लागेल, त्यामुळे मी सर्व मीटरमध्ये कन्वर्ट करणार आहे. तर हे मी त्याच्यामुळे 4.5 मीटर ॲज इट इज ठेवणार आहे. PQ इज द मॅन. तर त्या मॅनची जी हाईट आहे, लेंथ ऑफ PQ, ती आहे 180 सेंटीमीटर. आणि नॉर्मली 180 सेंटीमीटरला जर मी मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला रिलेशन माहीत आहे, मिली, सेंटी, डेसिमीटर, डेका, हेक्टो, किलोमीटर. तर सेंटीमीटरचं मीटरमध्ये करण्यासाठी आपल्याला त्याला 100ने डिवाइड करावं लागतं. जर याला मी 100ने डिवाइड केलं तर काय होईल? 1.8 मीटर. म्हणजे माणसाची हाईट किती? ती 1.8 मीटर ही माणसाची हाईट आहे, बरोबर. आता अजून काय दिलं आहे? अजून दिलं की त्याचा रेट आपल्याला ॲज फ्रॉम फिगर
फिगरनुसार त्या एक्सचा रेट ए पी इक्वल टू मी एक्स घेणार आहे आणि पी आर ही काय आहे, लेंथ ऑफ शॅडो आहे. लिहितो लेंथ ऑफ पी आर म्हणजेच लेंथ ऑफ शॅडो. शॅडोची लेंथ घेणार आहे मी वाय मीटर आणि लेंथ ए पी किती आहे एक्स मीटर. तर आपल्याला दिलेलं काय मग त्या एक्सचा रेट दिलेला आहे बरोबर. म्हणजे डी एक्स बाय डी टी इज गिवन. तो किती रेट 1.2 मीटर पर सेकंद. 1.2 मीटर पर सेकंद हा रेट दिलेला आहे बरोबर. इथपर्यंत सगळं समजलं का बघा तुम्ही. आता प्रश्न असा आहे की जेव्हा आपल्याला वायचा रेट काढायचा असेल तर तेव्हा काहीतरी रिलेशन पाहिजे एक्स आणि वायमध्ये. त्याशिवाय रेट कसं काढणार. जर एक्सचा रेट दिलेला आहे आणि वायचा रेट काढायचा आहे तर एक्स आणि वायमध्ये रिलेशन पाहिजे, जे रिलेशन आपल्याकडे नाही आहे. मग इथे खरं ट्रिकी पार्ट सुरू होतो की हे मुलांना कधी कधी हा टॉपिक हार्ड जातो. याचं कारण हे रिलेशन बऱ्याच वेळेस मुलांना बनवता येत नाही. आता बघा एक्स आणि वायमध्ये रिलेशन जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत ॲन्सर पण मला काढता येणार नाही. मग तुम्ही जर केअरफुली फिगर पाहिली तुमच्या लक्षात येईल की 2 ट्रायंगल आहेत. एक ट्रायंगल आहे क्यू पी आर आणि एक ट्रायंगल आहे बी ए आर बरोबर. आणि ह्या दोन्ही ट्रायंगलचा एक अँगल 90 डिग्रीचा आहे बरोबर. म्हणजे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहेत आणि एक अँगल हा कॉमन आहे बरोबर. आणि जर तुम्ही हा अँगल घेतला ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहे व्हेन बी आर टेक ॲज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ दीज 2 पॅरलल लाईन्स. तर ह्या ट्रायंगलचे 3 अँगल कॉन्ग्रुएंट आहे बरोबर. म्हणजेच 2 अँगलसुद्धा चालतात पण मी 3 अँगल दाखवले. म्हणजे बाय ए टेस्ट अँगल टेस्टनुसार हे 2 ट्रायंगल सिमिलर होतील आणि त्यामुळे आपल्याला ह्या एक्स आणि वायमधले रिलेशन मिळू शकतं बरोबर. बघा मी काय करतो मी काय करणार मग फ्रॉम फिगर ट्रायंगल क्यू पी आर सिमिलर टू ट्रायंगल बी ए आर. बघा इथे आपल्याला काय ते एक्सप्लेन करायची गरज नाही कोणत्या टेस्टनुसार किंवा काय. तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी तुम्हाला पूर्ण मार्क दिले जातात. कारण हे 10th मध्ये आपण सगळ्या टेस्ट शिकलेलो असतो त्यामुळे त्यांनी गृहीत धरलेलं की तुम्हाला हे सगळं येते. 2 ट्रायंगल जेव्हा सिमिलर असतात तेव्हा त्यांचे जे करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्या इन प्रपोर्शन असतात. म्हणून मी इथं असं लिहू शकतो देअरफॉर क्यू पी अपॉन बघा क्यू पी लिहिल्यानंतर त्याचप्रमाणे पुढचे 2 लेटर आले पाहिजे अपॉन बी ए इक्वल टू पी आर अपॉन लास्ट 2 लेटर आहेत तर ए आर बरोबर. जर आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या ज्या आपल्याला माहिती आहे क्यू पीची व्हॅल्यू तर क्यू पीची व्हॅल्यू माहिती आपल्याला 180 सेंटीमीटर बरोबर. म्हणजेच क्यू पीची व्हॅल्यू होती 1.8 अपॉन बी एची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे 4.5 मीटर इज इक्वल टू पी आरची व्हॅल्यू आहे वाय अपॉन ए आरची व्हॅल्यू एक्स प्लस वाय बरोबर. म्हणजे आपलं एक रिलेशन मिळालं. म्हणजे रिलेशन काय आलं वाय अपॉन एक्स प्लस वाय इक्वल टू 1.8 अपॉन 4.5 मी 18 अपॉन 45 पण लिहू शकतो की नाही. 9 2 जा 18 9 5 जा 45 बरोबर. y अपॉन एक्स प्लस वाय इक्वल टू 2 अपॉन 5 याला आपण सॉल्व केलं. तिथे काय मग 5y इक्वल टू 2x प्लस 2y म्हणजेच 3y इक्वल टू 2x. हे एक्स आणि वाय मधलं रिलेशन आहे बरोबर. आता जर आपल्याला एक्सचा रेट माहीत असेल तर वायचा रेट काढणं शक्य आहे. जर मी याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी तर काय इथे 3 dy बाय डी टी इक्वल टू 2 dx बाय डी टी. म्हणजेच मला याच्यावरून dy बाय डी टीची व्हॅल्यू मिळणं शक्य आहे. ती 2/3 इंटू dx बाय डी टी. पण तुम्हाला आठवत असेल dx बाय डी टी दिलेलं होतं. dx बाय डी टीची व्हॅल्यू त्यांनी दिली होती 1.2 मीटर पर सेकंद. याला जर मी सॉल्व केलं तर 3 4 जा 12 होतात. आन्सर आला आपलं 0.8 मीटर पर सेकंद. हे झालं आपलं dy बाय डी टीचं आन्सर. म्हणजे आपला पहिला पार्ट झाला.
म्हणजे शॅडोचा रेट. शॅडो इज लेंथनिंग ॲट द रेट ऑफ 0.8 मीटर पर सेकंड. द सेकंड क्वेश्चन इज रेट ऑफ द टिप. रेट ऑफ द टिप ऑफ शॅडो. शॅडोच्या वरच्या टोकाचा जो रेट आहे तो आपल्याला विचारलेला आहे. दॅट इज वी हॅव टू फाइंड डी बाय डी टी ऑफ एक्स प्लस वाय. एक्स प्लस वायचा रेट विचारला आहे. मग एक्स प्लस वायचा रेट काय असेल तर डी एक्स बाय डी टी प्लस डी वाय बाय डी टी. मग डी एक्स बाय डी टीचं ॲन्सर जे त्यांनी दिलेलं होतं 1.2 मीटर पर सेकंड आणि डी वाय बाय डी टीचं ॲन्सर आपल्याला 0.8 मीटर पर सेकंड. म्हणजे आपलं टोटल ॲन्सर आलं दोघांची ॲडिशन केल्यानंतर 2 मीटर पर सेकंड. आणि मग आपण ॲन्सर इन फुल सेंटेन्स पूर्ण वाक्यात ॲन्सर असं लिहू शकतो. देअरफॉर शॅडो इज लेंथनिंग. Shadow is lengthening at the rate of 0.8 meter per second and tip of shadow is moving at the rate of 2 meter per second. या टॉपिकमध्ये काय आत्तापर्यंत डाऊट आले का मग चेक करा आणि मला सांगा. बघा यालाच कनेक्टेड टॉपिक आहे तो आहे व्हेलॉसिटी. टॉपिक आहे व्हेलॉसिटी, ॲक्सिलरेशन अँड जर्क. बघा व्हेन एस इज द डिस्प्लेसमेंट. एस काय आहे डिस्प्लेसमेंट. ही वेक्टर क्वांटिटी आहे. एक पार्टिकल एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जेव्हा मूव्ह होतं ॲट डायरेक्शन ए बी, ए पासून बी पण मूव्ह होतं तर हे मुव्हिंगचं जे डिस्टन्स असतं याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. हे डिस्प्लेसमेंट किती आहे एस. मग ह्या डिस्प्लेसमेंटचा जो रेट असतो रेट ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याला म्हणतो आपण व्हेलॉसिटी. आणि ह्या व्हेलॉसिटीचा जो रेट असतो डी व्ही बाय डी टी त्याला म्हणतात ॲक्सिलरेशन. यालाच मी डी टू एस बाय डी टी स्क्वेअर पण लिहू शकतो. याला म्हणतात ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन. आणि समजा मी ह्या ॲक्सिलरेशनचा पण रेट काढला म्हणजेच डी ए बाय डी टी यालाच मी लिहू शकतो d3s बाय डी टी क्यूब. म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ ॲक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याला म्हणतात जर्क. बस एवढ्या डेफिनेशन जरी समजल्या तुम्हाला यातलं एकूण एक एक्झाम्पल सुटू शकेल. बघा याच्यावर जास्त एक्सप्लेन करत नाही. हिचा टॉपिक आहे आणि आपल्या दृष्टीने मेन जी गोष्ट आहे ती म्हणजे फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे एक्झाम्पल स्टुडंटसाठी. व्हेलॉसिटी म्हणजेच डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. ॲक्सिलरेशन म्हणजे व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आणि जर्क म्हणजे ॲक्सिलरेशनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. बरोबर याला म्हणतात जर्क. बघा एक्झाम्पल असं आहे अ कार इज मूव्हिंग in such a way that the distance it covers, त्या कारने कव्हर केलेलं डिस्टन्स इज गिव्हन बाय, त्याचा एक फॉर्म्युला असेल, इज गिव्हन बाय द इक्वेशन. ते इक्वेशन आहे एस इक्वल टू 4t² प्लस 3t. कारण डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम असते त्यामुळे तो फॉर्म्युला नेहमी टी मध्ये असतो. व्हेअर एस इज इन मीटर्स, डिस्प्लेसमेंट कशामध्ये मीटरमध्ये दिलेलं आहे, अँड टी इज इन सेकंड्स. व्हॉट शुड बी द व्हेलॉसिटी, तर आपल्याला काढायची त्याची व्हेलॉसिटी अँड द ॲक्सेलरेशन, आणि ॲक्सेलरेशन काढायचं आहे.
ऑफ द कार ॲट टी इक्वल टू 20 सेकंद. जेव्हा टाईम 20 सेकंद असेल तर 20 सेकंदाच्या टाईममध्ये 20 सेकंद जेव्हा पूर्ण होतात त्यावेळेचा आपल्याला व्हेलॉसिटीचा रेट आणि ॲक्सेलरेशनचा रेट आपल्याला काढायचा आहे. एक्झाम्पल जर केअरफुली बघितलं, हा खूप सोपा टॉपिक आहे. तर डिस्प्लेसमेंट आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे गिव्हनमध्ये काय येईल, गिव्हनमध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट, बरोबर. डिस्प्लेसमेंट काय दिलं आहे आपल्याला, यस इक्वल टू 4t² प्लस 3t, बरोबर. आपण काय करू, ह्या डिस्प्लेसमेंटला इक्वेशन नंबर 1 म्हणू आणि याच्यावरून आपण व्हेलॉसिटी काढून घेऊ. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जर तुम्हाला आत्तावरती बघितलं तुम्ही, तर काय करायचं, ह्या यसचं डेरिव्हेटिव्ह काढायचं विथ रिस्पेक्ट टू टी. जे काय आन्सर मिळेल त्याला म्हणतात व्हेलॉसिटी. ते आन्सर आपलं येईल 8t प्लस 3, याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो मी. आणि आता मी काय करेल, ह्या व्हेलॉसिटीचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढणार, ज्याला आपण म्हणतो ॲक्सिलरेशन, ज्याला म्हणणार मी dv/dt. ते आन्सर येणार आहे आपलं 8. लक्षात आलं असेल, याच्यामध्ये टी आलेलं नाही, म्हणजे इथं ॲक्सेलरेशन हे कॉन्स्टंट असणार आहे. त्यामुळे त्यांनी जर्क विचारलं नाही. जर्क विचारला असतात तो 0 आला असतात. त्यामुळे त्यांनी फक्त ॲक्सेलरेशनपर्यंतचेच क्वेश्चन विचारलेले आहे. मग त्यांचा क्वेश्चन होता ॲट टी इक्वल टू 20 सेकंद. जेव्हा टीची व्हॅल्यू 20 सेकंद असेल तेव्हा व्हेलॉसिटी किती असेल बघा. मग व्हेलॉसिटीमध्ये आपण काय करू, ही टीची व्हॅल्यू टाकून देऊ. तर टीची व्हॅल्यू किती लिहिते, 28 × 20 प्लस 3. 8 × 20 किती होतो, 160 प्लस 3 म्हणजेच 163 मीटर पर सेकंद. ही आपली आहे व्हेलॉसिटी. इथपर्यंत काय अडचण बघा. आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं आहे. मग पुट टी इक्वल टू 20 सेकंद इन ए. ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू टाका, पण ॲक्सेलरेशनमध्ये टी लेटरच नाही आहे, त्यामुळे आपण पुट टी इक्वल टू 20 ते टाकूच नाही शकत. डायरेक्ट टी इक्वल टू किती येईल मग 8 मीटर पर सेकंद स्क्वेअर, कारण ते ॲक्सेलरेशन आहे. म्हणजेच ॲट टी इक्वल टू 20 सेकंद velocity is 163 meter per second and acceleration is 8 meter per second square. काय अडचण बघा. अजून एक एक्झाम्पल घेतो मी आणि यानंतर आपण हा टॉपिक इथे स्टॉप करू. द displacement of a particle at time t is given by. आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलेला आहे, s इक्वल टू 2t³ मायनस 5t² प्लस 4t मायनस 3. क्वेश्चन आहे फाइंड द टाइम. आपल्याला टाइम काढायचा आहे व्हेन acceleration is 14 feet per second square. म्हणजे डिस्प्लेसमेंट फीटमध्ये. द व्हेलॉसिटी, आणि त्यानंतर आपल्याला व्हेलॉसिटी पण काढायची. द व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ॲट दॅट टाइम. ॲक्सिलरेशन 14 फीट पर सेकंड स्क्वेअर असेल त्यावेळेची व्हेलॉसिटी आणि त्यावेळेचं डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायचं आहे बघा. मग गिव्हनमध्ये काय आहे, गिव्हनमध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला दिलेला आहे, इक्वेशन दिलेलं आहे. डिस्प्लेसमेंट जर मी यस मानलं तर यसचं इक्वेशन दिलेलं आहे 2t³ मायनस 5t² प्लस 4t मायनस 3, ज्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणणार, बरोबर. आणि आपण काय करणार, याच्याबरोबर लगेच याचं डेरिव्हेटिव्ह काढणार. डेरिव्हेटिव्ह काढल्यामुळे आपल्याला काय मिळेल मग व्हेलॉसिटी ds/dt इक्वल टू, आणि डेरिव्हेटिव्ह असेल t³ तर 3t² झालं 6t² मायनस 10t प्लस 4. ही झाली व्हेलॉसिटीज. याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. याच्यावर मी ॲक्सेलरेशन काढणार. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, आता लक्षात आलं असेल तुमच्या, म्हणजेच dv/dt. dv/dt या व्हीचं पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह. मग 6t² तर 2t झालं 12t मायनस 10. याला मी इक्वेशन नंबर 3 म्हणणार.
मग बाय गिव्हन कंडिशन आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, बाय गिव्हन कंडिशन आपल्याला कंडिशन अशी दिलेली आहे की व्हेन ॲक्सेलरेशन इज 14 फीट पर सेकंड स्क्वेअर, ॲक्सेलरेशन आहे 14 फीट पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे आपल्याला ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू दिलेली आहे. मग ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू दिली 14 फीट पर सेकंड स्क्वेअर, पण ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्या आलेली काय इक्वेशन नंबर 3 मध्ये 12t मायनस 10. याच्यावरून जर आपण सॉल्व्ह केलं तर 12t इकडे तर 24, 14 प्लस 10 म्हणजेच आपली टीची व्हॅल्यू आली 2 सेकंद. म्हणजे जेव्हा टाइम असेल 2 सेकंद त्यावेळेस त्या ॲक्सेलरेशन असणार आहे 14 फीट पर सेकंड स्क्वेअर. मग त्यांचा क्वेश्चन काय आहे की ॲट दॅट टाइम फाइंड द डिस्प्लेसमेंट अँड द वेलॉसिटी. ॲट दॅट टाइम म्हणजे कोणता टाइम जो आत्ता आपण काढला तो आपला टाइम किती आला, मग ॲट टी इक्वल टू 2 सेकंद. जेव्हा टाइम 2 सेकंद होता त्यावेळी आपल्याला व्हेलॉसिटी विचारलेली आहे. त्यावेळची व्हेलॉसिटी किती असेल, मग व्हेलॉसिटीच्या इक्वेशनमध्ये जर आपण व्हॅल्यू टाकली तर व्हेलॉसिटी आपली होती 6 इंटू टी स्क्वेअर मायनस 10 इंटू टी प्लस 4. आपण हे सॉल्व्ह केलं, 2चा स्क्वेअर होतो 4, 6 4 जा 24, 10 2 जा 20 प्लस 4. आन्सर आलं 28 मायनस 20 म्हणजेच 8 फीट पर सेकंद. ही झाली व्हेलॉसिटी. आणि जर डिस्प्लेसमेंट काढायचं असेल ॲट दॅट टाइम, डिस्प्लेसमेंट व्हेन टी इक्वल टू 2 सेकंद, तर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आपली 2 इंटू टी क्यूब मायनस 5 इंटू टी स्क्वेअर प्लस 4 इंटू टी मायनस 3. 2चा क्यूब येतो 8, 8 2 जा 16, 2चा स्क्वेअर येतो 4, 4 5 जा 20, 4 2 जा 8 मायनस 3. आन्सर 16 प्लस 8 24, मायनस 20 मायनस 3 मायनस 23, 24 मायनस 23 1 फीट. हे डिस्प्लेसमेंट आहे त्यावेळेस. इथपर्यंतचा टॉपिक जर समजला असेल तर आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स एक्झरसाइज सोडवू शकतो. होप यू अंडरस्टँड. जर काही डाऊट असेल तर मला खाली कमेंटमध्ये अवश्य टाका. काही एक्झाम्पल येत नसेल तेही सांगा, आपण ते पुढच्या लेक्चरला सगळं सोडवून घेऊया.